गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज ह्याने मला कॉपी केलाय. आज आम्ही थोडंफार मॅचिंग झालेली आहे. थोडंफार काय धीरज, तू खूप खूपच कॉपी matching, केलंय. पूर्ण 100% मॅचिंग झाली. ह्या आणि हा माझं Offline. दाखव आणि ह्याने पूर्ण माझा कॉपी केलाय. म्हणजे ऍक्च्युली कॉपी नाही केला, तो कोइन्सिडन्स होतं. हां. सो आज आहे सॅटर्डे आणि आज माहिती नाही काय काय कामं आहेत, म्हणजे आहेत ते कामं. ती कामं आम्ही करणार आहे आणि आज बघू आपण आजचा दिवस कसा जातो ते. ओके, बाय बाय. माझे हेअर्स एकदम चंपू झाले तसे. सो आता आम्ही आलोय दुपारी कुठे दक्षिणायन हे दक्षिणायन हां दक्षिणायन भारतीय व्यंजन आहे. नवीनच साऊथ इंडियन रेस्टॉरंट चालू झालेलं आहे ठाण्यामध्ये. छान आहे. 5 पाकळीच्या जवळच आहे. तुम्ही 3 नाका क्रॉस केला ना की लेफ्ट साईडचा जो हरिनिवास सर्कलला जाणारा जो रोड आहे, बस त्याच रोडला तुम्हाला हे राईट साईडला भेटेल. आणि आम्ही आलोय आणि ते रश खूप आहे, वेटिंग पण. फर्स्ट टाइमच आलंय, बघूया म्हणजे ट्राय करूया नवीन. पण नेहमी इथे वेटिंग नसतं ना. नेहमी नाही, नवीन सुरू झालं यार. हा म्हणजे नवीन, आपण त्याच्या आधी पण बऱ्याच वेळा येऊन गेलो ना. आज दुपार आहे ना, तर दुपारी गर्दी असते आज जेवायला, Saturday पण लोकांना हे असतं. सो आम्ही दोघांनी आम्ही आता फर्स्ट बघणार आहे कसं टेस्ट वगैरे आहे. एक आयटम मागून घेणार आहे आधी. फर्स्ट टाइम आम्ही चेक करू, कारण की आमचा लास्ट टाइमचा बनाना लीफला आम्ही गेलेलो ना, तो एक्सपिरियन्स एवढा खराब खास होता. नव्हता, खराब होता. म्हणजे आम्ही पण मनीज आणि युटीएमचा साऊथ इंडियन फूडचा रेस्टॉरंटचा जो अनुभव आहे ना, तो खूपच जबरदस्त आहे. हा पण पण म्हणलं हा एक नवीन एक ट्राय करून बघूया दक्षिणायन. गर्दी पण आहे, बघूया, लेट सी. ओके, तर आम्ही ट्राय करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी इथे बसले आणि हा एकटाच त्याच्या विचारात बसलाय. इकडे जाऊन काय बघतोय काय माहिती. इथे ना वड्याला ना, इथे वडा नाहीये, वडई आणि डोसाई, साधा डोसाई, मसाला डोसाई एवढंच मला पाहिजे. एवढंच सेवई म्हणजे हां आय लावलाय. आणि हे इथंपर्यंत मी वाचू शकते. इथून पुढचं काय ते कळत नाही. काय पुंड मसाला डोसा, रवा पुंड मसाला डोसा, हे काय वेंगय्या डोसा आहे. हे बघ, तप्पमचं स्पेलिंग तप्पम काय नेक्स्ट टाइम आपण कुरू पिल्लाई पोडी इडली ट्राय करू. कुरू पिल्लाई पोडी इडली. हा आलाय आमचं रसम राईस. क्वांटिटी ओके सोबत छाज आहे, पापड आहे, रसम राईस आहे. इथे माझा डोसा संपवला, स्वतःचा रसम राईस खातोय. आता मी काय खायचं? तुला चालतो ना मी रसम राईस. गरम आहे खूप. मी टेस्ट करून सांगतो कसं आहे. छान आहे, पण आपल्याला ना महाराष्ट्रीयन लोकांना जर ती टेस्ट वेगळी असेल, म्हणजे आपल्याला कसं भात आमटी खायची सवय, पण हा रस्सम जरा असं वेगळा आहे. मी मागे बँगलोरमध्ये असताना एकदा खाल्लेला, तो एकदम अतिशय सुंदर होता. हा ठीकठाक वाटला मला. हे तमिळनाडूची वेगळी चव असेल मे बी. ठीक आहे, एवढा खास नाही आहे रस्सम राईस. आपण जस्ट ट्राय केलं. मला अजिबात नाही आवडलं. इतकं पानसट लागतं. नुसतं असं वाटतं भातामध्ये पाणी टाकलं. त्यापेक्षा दुसरं काहीतरी मागवायला पाहिजे होतं का. ऊन आहे इकडे खूप. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स ओके होता, म्हणजे चांगला होता. पण कदाचित आपल्याला त्या टेस्टची सवय नसेल म्हणून आम्हाला तो एवढं असं काय हे नाही वाटलं. आणि मला थोडंसं ना कम्पॅरेटिव्हली ना कॉस्टली वाटलं, म्हणजे थोडंसं ओव्हर प्राईस्ड आहे असं वाटलं मला. तुला काय वाटलं? हो. आणि बाकी मसाला डोसा वगैरे सगळं खूप छान होतं. पण मसाला डोसा क्रिस्पी होता, छान होता, टेस्टी होता. हां, मसाला म्हणजे भाजी पण छान होती. रसम ॲक्च्युली रसम आम्ही आधी पण खाल्ले, पण ते खाल्ले एवढं खास नाही वाटलं. ॲक्च्युली टेस्ट आपण यूज टू नसेल. त्याच्यामुळे अदरवाईज छान आहे. तुम्ही जर दक्षिण साईडचे असाल तर तुम्हाला आवडेल. महाराष्ट्रीयन लोकांना आय डोंट थिंक एवढं. आय थिंक युटीएम किंवा मनीजचं आहे ना, ते कसं मँगलोर टाईप नॉनव्हेज आहे. सॉरी, आय थिंक हे साऊथ इंडियन फूड आहे ना. आपण मोस्टली मँगलोर म्हणजे युटीएम किंवा उडपी टू मुंबईचे रेस्टॉरंट आहे ना, किंवा मनीज, हे थोडेसे ना कर्नाटकी टाईप, लाईक मँगलोर उडपी टाईप आहेत. तर ती टेस्ट आपल्याला लोकांच्या मनात बसलेली आहे, मुंबईकरांना तरी. त्याच्यामुळे आपल्याला हे जास्त दक्षिण साईडला गेला ना तुम्ही, केरळ, तमिळनाडू, त्यांच्या टेस्ट थोडासा फरक पडतो.
हा म्हणजे त्यांचं तुम्हाला ऍक्च्युली थोडं सगळंच वेगळं वेगळं टेस्ट होतं वाटू शकते, की पण छान आहे, त्यांचं त्यांच्यासाठी पण छान आहे. हा त्यांचं ऍक्च्युली ना लोणचं पण एकदम वेगळ्याच टेस्टचं होतं, त्यांच्या चटण्या वेगळ्याच टेस्टच्या होत्या, सगळं वेगळंच होतं. ते कदाचित त्या साईडचं आपल्याला तेवढी टेस्टची हे नाही आहे, म्हणजे सवय नाही आहे म्हणून कदाचित वाटलं असेल. आणि मला प्राईसमध्ये थोडंसं ओव्हर प्राईस्ड वाटलं. बाकी ओव्हरऑल छान आहे, सगळं आहे. जर तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्ही आपलं येऊ ट्राय शकता करा. तुम्ही. हां आता आम्ही ना मुलुंडला एक घे भरारी म्हणून एक्झिबिशन लागलं आहे, तर तिथे चाललं. ओके चला भेटू तिकडे. अतिशय सुंदर सुंदर स्टॉल आहे. ते दिलीच ते ती साडी, पर्पलवाली साडी. सो आज आहे मंडे. धरून धरून हात दुखायला लागले, कसे करतात काय माहिती लोक. तर आज मंडे आहे आणि आम्ही संडेला काहीच केलेलं नाही, कारण की संडे असंच घरी बसून चिल वगैरे टाइमपास झोपा काढल्या असंच केलं. आणि तुला माहिती आम्ही शाळेत असं वाजायचं बेंचवरती. हा ही मुलं जास्त वाजवायची. हा आणि आम्हाला कंतारा मूवी बघायचा होता, पण आम्ही कंतारा नाही बघू शकलो कारण की शो खूप हाऊसफुल चाललेले सॅटर्डे. आता 3 तास बसायचं थिएटर मध्ये नाही वाटत बसूशी. हो आणि संडे नेटफ्लिक्सची वाट बघते मी, नेटफ्लिक्स कधी येते आणि आपण बघूया. आणि असं ऍक्च्युली ना धीरजला आधी मूवी खूप बघायला आवडायची थिएटरमध्ये. त्याला आता माझ्यामुळे आवडत नाही, कारण मला नाही आवडत जास्त मूवी बघायला. म्हणजे आधी बघून झालं जुनेच नवीन तर नाही. सवय लागली कारण मला असं वाटतं बसायचं 3 तास वेस्ट होतात. असं वाटतं दुसऱ्या कशात तरी इन्व्हेस्ट करू शकतो ते तो टाइम, म्हणून आम्ही थोडा अवॉइड करतो. यार हात दुखला थांब जरा. तर मग आम्ही तो नाही बघितला. आणि संडेला आम्ही मोस्टली रात्रीचे लेट नाईट शो नाही बघत, कारण की मंडेला ओपीडी असते सकाळी, म्हणून आम्ही ते नाही बघत. आणि मग आता चालू आहे ना. हां मग आता आम्ही काल काहीच नाही केलं, आज मंडे. आता आज यार धीरज एसी बंद करा, किती झालं कुठून माझे अंग दुखायला लागलं. हां असू दे, तुला मी कॉफी पाजतो, थंड होऊन जाशील अजून किंवा फ्रेश होऊन जाशील. तर आता आम्ही आमची मंडेची किती ऑपरेशन तर नाहीये, आज काय जरासं राऊंड मारून येतो. आता आमचा कॉफी पिऊन आता आमचा राऊंड मारायचा टाइम झालाय, कारण की 1:30 वाजता क्लिनिक बंद झाल्यानंतर आम्ही चाललो भटक भवानी पेशंट पण नाही जात. हां अदरवाईज धीरज मधल्या टायमिंगमध्ये जातो इकडे तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, आणि मी क्लिनिकमध्येच असते. ओके सो आता आम्ही जातो कॉफी प्यायला. ओके बाय बाय. काय करतोय धीरज? धीरज कुठे गेला? आता ऊन पडलंय ना, शूज वाळत ठेवलेले, पण हे शूज ह्या पावसाळ्यामध्ये खूप खराब झाले. तेव्हा ना कशी वाट लागली. फंगस पण आलाय. काळे शूज आहे, त्याला फंगल पण लागले ह्या साईडला. हे आता मला वाटतं किती 1 वर्ष झालं नाही झालं होत आलं, दिवाळीला 1 वर्ष होईल. मी खराब झालं. मी घरीच होतो हे शूज नेहमी, पण यावेळी काय झालंय ना की खूप खराब झाले. इतका चिखलात त्याला मी वापरलाय, पावसात वापरलाय, 10 वेळा भिजलाय. म्हणून मग आता मला असं मन होतं की हे ड्राय क्लिनिंगला जावे. ते शूज लॉन्ड्री आहे ना, मम्मीचं बघ शू लॉन्ड्री आहे ना, तिथे द्यायला मग आपण क्लीन. आम्ही फर्स्ट टाइमच देतो शू लॉन्ड्री मध्ये. अरे आहे एक्सपेन्सिव्ह पण ठीक आहे. 350 रुपयाला म्हणतात ते. मटका आपल्याला हो मटका नवीन आणायचा. हा मटका पण नवीन आणायचा. तर हे ना आपण क्लीन करून बघूया कसे रिझल्ट आहे. पहिल्यांदाच 3 दिवसांनी आपल्याला कळेल. आम्ही पण फर्स्ट टाइमच ट्राय करतोय हे ड्राय. ऍक्च्युली 350 म्हणजे जास्त आहेत, पण स्टील आता झालेत पण खूप खराब. त्यावेळेस आपण लास्ट टाइम गेलेलो ना तेव्हा देणार होतं, पण तेवढे खराब नव्हते. तेवढे आता झाले. वाटलं नाही एवढा पाऊस असेल, पण खराब झाले. ठीक आहे, आपण ते देणार शू लॉन्ड्री मध्ये. 3 दिवसांनी आपल्याला जेव्हा मिळतील ना शूज, तेव्हा आपण दाखवूया की किती क्लीन असतील. ओके चलो बाय बाय. मम्मीचं मला काय झालं? मम्मी अरे विसरूनच गेले, कचोरी आणलेली शेगावची. मम्मी शेगावला गेलेली, कचोरी घेऊन आली. खा 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 पाहिजे कचोरी तुला? मला नको, तुम्हीच खा, मी नाही खाणार. मी नाही खाणार, मी असं बाहेरचं काही खात नाही, माहिती आहे ना. मी बाहेरचं घरात आणून खातो, म्हणजे घरातलं होऊन कसा बेकार सारे तू आहे. थोडीशी ऑर्डर खायची माझी मला.
थोडस खायला काय, आपण थोडस रोज खातो शेगावची कचोरी. छान आहे. हो. ही ओरिजिनल शेगावची कचोरी. हो, ओरिजिनल आहे. ओरिजिनल. धीरजचं तिकडे शूज द्यायचं काम चाललंय. तोपर्यंत मी माझं अजॉल्टेमध्ये मला फिटिंग करायची होती ती करून घेते आणि मी नंतर भेटते. आम्ही काय केलं आज? सो फायनली आम्ही कॉफी प्यायला आलेलो आणि आज कॉफी उलटा नको टाकूस. लास्ट टाइम उलटा टाकलेलास. तर ही धीरजची कॉफी. बघा, ही माझी ब्लॅक कॉफी. ब्लॅक ही ब्राऊन दिसते आणि क्लासिक कोल्ड कॉफी आहे संध्याची. आणि माझा क्रॉस. ओके. अरे कडू असते माझी कॉफी ब्लॅकवाली. कोल्ड ब्र्यू पण ती सगळ्यांना नाही जमत. मला नाही जमत. टोकदार आहे ते खाली ठेवायचं. एवढी कडू कॉफी नाही. ही का पितो आय डोंट नो, पण ही पिल्यानंतर इतकं सुसलं जावं लागतं. दोन्ही पण पूर्ण क्लीन होऊन जाते. किडनी लिव्हर असं मला तर वाटतं. टॉक्झिन्स बॉडीचे निघून जातात. तशा पण ब्लॅकसाठी चांगली आहे ब्लॅक कॉफी, म्हणून तर आम्ही नेहमी पितो. ब्लॅक कॉफीने तशी बॉडीसाठी चांगली आहे ब्लॅक कॉफी. हे तिने क्राउझन घेतला. आम्ही धीरजचे शूज वगैरे दिले आणि माझं पण हे द्यायचं होतं. काय द्यायचं? शूज नाही, माझं हे अल्टरेशनला द्यायचं होतं, ते पण दिलं आणि ह्याचं पण केलं. अरे यार, बाहेर इतकी गरमी आहे, इतकी गरमी. एक तर भयानक गरमी आहे, तर भयानक पावसाळा असतो, पाऊस असतो. पण ऊन पडलेलं मला तर आवडते बाबा. ऊन पडलेलं आहे. काळं किती पडलं आलेला मला पावसाचा कंटाळा आलेला आहे. इतका पाऊस कंटाळा. आता बरं वाटतं ऊन उन्हात राहील, मला काहीच प्रॉब्लेम नाही. काळा पडला, करपलाय, कडू होऊन जाईल. उन्हात जाऊन जाऊन करपलाय. सो आम्ही फायनली सोफा घ्यायला आलो आहे. आता आमचा इथं कलर काय करतो, चॉईस करतो सोफ्यासाठी. आमच्या घरचा सोफा चेंज करायचा म्हणून आम्ही सोफा घ्यायला आलो. इथे खूप छान व्हरायटी. सो फायनली आम्ही एक सोफा फायनल केला आणि त्याच्यासोबत अजून एक सरप्राईज फायनल केलं आहे सगळ्यांसाठी. फक्त आम्हाला दोघांनाच माहिती आहे, कोणालाच नाही माहिती आहे. ते आता डायरेक्ट आल्यावर कळेल. त्याच्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू काय आम्ही घेतलं आहे ते. आणि आता आम्ही कलर चॉईस केला आहे फायनल. आणि ओके, आपण बघूया शूटिंग त्या सोफ्याचं आम्ही करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि कस्टमाइज केला आम्ही सोफा आमच्या हिशोबाने. आणि कलर किंवा साईज आणि या सगळ्या आणि दिवाळीच्या आधीच मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यांना सांगितलं आम्ही दिवाळीच्या आधीच पाहिजे आम्हाला हवा आहे म्हणून. ते पण प्रयत्न करत आहेत लोक. मिळून जाईल, कारण कसं शॉर्ट टाईम आहे, खूपच कमी टाईम आहे आपल्याकडे. टाईम खूप कमी आहे लेट्स सी. आणि अजून बरीच कामं आहे. तर आम्ही तुम्हाला भेटतो नंतर. जिथे पण जाईल तिथे तुला झोपायचं असतं का धीरज? चेअर जादी बनवते. ही अशी चेअर आहे, त्याला मी असं बटन दाबलं आणि इलेक्ट्रिक चेअर आहे मागे जाते. पण जिथे जाईल तिथे झोपायचं असतं का तुला? मस्त वाटतं. पण जिथे जाईल तिथे झोपायचं असतं का तुला? आराम आहे बघ. अजून पूर्ण स्लीप होतं. नको ते शॉक. पुन्हा असं वाटलं ह्या डिस्टन्स, पुन्हा असं वाटलं किती आलो. पूर्णच बसायचं तर असं आलं. हो का? आम्हाला माहितीच नाही. आणि खूप असं मानेला पण आलं. ठीक आहे, चल घेऊ तुला. दुसरीकडे कुठे शिफ्ट केली तर मला वाटलं की इथे थोडंसं वेगळं हे करायचं का, कारण आमचं इन फ्युचरचं वॉल पण चेंज करायचं, म्हणजे वॉलपेपर चेंज करायचं झालं की तसा वॉलपेपर लावला तर मी ह्या कलरच्या पण कुशन्स कवर ॲड करू शकते. म्हणून मग मी मला थोडंसं हे फक्त मला थोडंसं ब्रेकसाठी हवं आहे की त्याच्यामध्ये एक ब्रेक. हां ना, हा फॉर पायपिंग. तर आम्ही आता बुकिंग केलेलं आहे आमचं सोफाचं. आणि अजून एक जे सरप्राईज तुम्हाला सांगितलं ना, फर्स्ट टाइम मी असं काहीतरी ट्राय केलं. तर आम्ही आता बुकिंग केलेलं आहे आमच्या सोफ्याचं. आणि सोफ्या बरोबर हे शोरूम ठाणा तीनाथ नाक्याच्या जवळच आहे. वूड मॉल तीनाथ नाका. छान दिसतं. हो, छान दिसतं. आता हे सगळं बुकिंग झाल्यानंतर आता आम्ही चाललोय आता घरी. आणि नाही, अजून एक काम आहे, आम्हाला मटका घ्यायचा आहे. ओके. मटका आमच्या घरचा मटका खराब झाला. हो, आम्हाला ॲक्च्युली मातीचा मटका होता जो खराब झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये खूप वर्ष झाले ते मटक्याला. आणि आता नवीन मटका घेतोय आम्ही, तो स्टीलचा घेणार आहे आम्ही. स्टील किंवा तांबा, बघूया जे चांगला वाटेल तो घ्यायचा आहे. हो, नाही घ्यायचं आहे. चला आम्ही भेटतो तिकडे. सो 2-3 दिवस झाला काही कामं पेंडिंग होती ती झालेत.
एकदम तोंडासमोर आणलं तू. अच्छा 2-3 दिवस काही कामं होती. तू पण दाखव ना, मी एकटीच दिसते. 2-3 दिवस काही कामं पेंडिंग होती ती आम्ही करत होतो. अजून दिवाळीची तर खूप सगळी कामं बाकी आहेत, ती आम्ही नंतरच्या ब्लॉगमध्ये टाकू. पण हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि तुम्हाला परत दिवाळीची पुढची शॉपिंग आहे, खूप काही गोष्टी आहेत, अजून दिवाळीची तयारी आहे, दिवाळीचं फराळ पण आहे, ते सगळं पण आम्ही तुम्हाला दाखवू. त्यात मी पण हेल्प करणार आहे हिला, बघू कारण किती का help करते. दोन आयटम तरी मी हेल्प करणार तुला. आणि बाकीचे आयटम तुम्ही दोघी करा, आई आणि तू. कसा माणूस आहे, बाहेरून मागू. हा मोस्टली काय होतं ना की खूप हेक्टिक होतं रे जातं. दिवाळीचं हे करायचं नाही, एकटी म्हणजे लास्ट टाइम 2-3 चकल्या गेलेल्या बिघडल्या थोड्याशा, बिघडलं. का तर गडबडीत केल्या म्हणून. तसं नाही की त्याच्या मागच्या वर्षी छान झालेलं. हा गडबडीत चकल्या झाल्या होत्या त्याच्यामुळे ते खूप बिघडल्या चकल्या. म्हणून मग ह्या वर्षी आम्ही ठरवलंय की थोडंसं आम्ही अर्ध बाहेरून मागवणार आणि अर्ध घरी करणार. तर बघू आता किती होतंय. आणि धीरज हेल्प करणार आहे म्हणजे कदाचित आम्ही सगळं घरी पण बनवू शकतो. व्हाय नॉट, चालेल ना. हो हा बघू आता कळेलच. धीरज आम्हाला खूप जास्त हेल्प करतो, खरंच करतो. करावंच लागतंय. हा तर आम्ही बघू आता काही पदार्थ घरी करायचे ते काही अजून ठरवले नाहीयेत, पण ठरवू आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू ते पण काय करतोय ते. पण परत एकदा आम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते हाईप कसं करतात ते पण करा यार, आम्हाला नाही माहिती कसं करतात. त्यावर ते शिकून घेऊ आपण, शिकून घेऊ. ते बघायला हाईप पण वाचावं करायचं, लागेल, बघावं लागेल व्हिडिओ त्यावर. काय माहिती आपल्याला हाईपचा ऑप्शन आहे की नाही ते पण नाही माहिती. चला तर मग गुड नाईट. नक्कीच भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. आता झोपणार आहे, नाही झोपणार. बाय.